डिफरंट. युअर माइंड इज सेम. तसं नाही की मी आता सायन्स केलंय मग इकडे कसं गेलो. आर्ट्स अँड सायन्स आर इंटेग्रल पार्ट ऑफ इच अदर. लर्न द सायकलिंग यू कॅन गो एनिवेअर. तसंच आहे. सो इट इज गुड व्हेरियस फॅकल्टीज पीपल कम. म्हणजे आता सायन्समधून इकडे इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स कुठे काम करायचं असं म्हणजे तिथं लिटरेचर इज अ ह्युमन पॉसिबिलिटी. मी ते सगळ्यात सांगत होतो. तुम्हाला सर्वांना स्वप्न पडतं की एव्हरीबडी इज हॅव्हिंग ड्रीम्स. मनाचे जे हार्ड डिस्क आहे ना कुठून स्वप्न येतात ना तिथूनच कला येते, तिथूनच पोएट्री येते, तिथूनच संगीत, तिथूनच एव्हरीथिंग रायटिंग एव्हरीथिंग कम्स फ्रॉम दॅट. सो इट इज अ ह्युमन पॉसिबिलिटी. सर्व मनुष्य सिम्पल. आता तुम्ही पिक्चरला जाऊन येणार की घरी त्याची स्टोरी सांगतात ना असं करतो तसं. नाटकला जाऊन आले तरी पण घरी स्टोरी सांगतात तुम्ही. पिक्चरला गेले तिकीट नाही मिळाले त्याची पण स्टोरी करून सांगतात तुम्ही. सो दॅट इज अ स्टोरी रायटर इन यू. सो इट्स इन यू. इट्स अ ह्युमन इंटरेस्ट. म्हणजे द मेन थिंग व्हॉट ही इज टेलिंग इज हाऊ टू मेक इट ह्युमन इंटरेस्ट. म्हणजे ह्युमन इंटरेस्ट. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन द्यायचं आमचं काम नाही. आमचं काय आम्ही वी थिंक वी आर जर्नलिस्ट वी हॅव टू जस्ट मेक इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशनला ज्ञान कसं कन्वर्ट करायचं. Information is there. 2 + 2 is 4. Information is there. But that information, how it becomes a conscience. एक साक्षी प्रज्ञा म्हणतात ना, कॉन्शियन्स म्हणतात ना माणसाला असतो. हे बरोबर आहे, हे बरोबर नाही. काय बोला की हे बरोबर आहे, बरोबर नाही. माइंड विचार करत असते. लहान मुलं पण बघा टीव्ही चालू केली उशिरा आले तर ते एक हिरो आला कोणीतरी पार्ट आला म्हणून समजा ते फर्स्ट विचारतात तो बरा आहे की वाईट आहे मुलं. दे वॉन्ट टू नो दॅट फर्स्ट वेदर इज गुड ऑर बॅड. सो दॅट सेन्स ऑफ राईट अँड रॉंग माइंडला एक आम्हाला असतं कॉन्शियस. ते रिफाईन होत असतं आर्टवर. सो यू ॲज अ मीडिया व्हॉट यू आर डुईंग इज यू शुड ऑलवेज थिंक यू आर अपडेटिंग द कॉमन सेन्स. आम्ही कॉमन सेन्स म्हणून बोलतो. कॉमन सेन्स काय तसंच राईट नाही. ते कॉमन सेन्स 20 years ago इज डिफरंट. कॉमन सेन्स टुडे इज डिफरंट. कॉमन सेन्स टुमॉरो इज डिफरंट. सो कॉमन सेन्स अपडेट करतात तुम्ही बाय युअर वर्क. कॉमन काय त्याला कॉमन सेन्स नाही का म्हणतो. सो earlier Bisleri bottle. Now everybody is drinking Bisleri bottle. Now if somebody doesn't drink Bisleri bottle तुम्हाला वाटेल की तो कॉमन सेन्स नाही काय रे कॉमन सेन्स नाही असं नळातलं पाणी पितो. सी चेंज झाला की नाही. कॉमन सेन्स चेंज झाला. सी युअर वर्क बी शुड बी लाईक दिस. अँड वन थिंग आय मस्ट टेल यू इज दॅट्स नॉट माय एक्सपिरियन्स आय टेल यू शुड नेव्हर थिंक दॅट यू आर इन अ प्रिव्हिलेज पोझिशन. मी पत्रकार आहे. मोमेंट यू से मी पत्रकार आहे मी जगापासून वेगळा आहे गेले खलास तुमची तिकडेच खाली जमीन कोसळली तुम्ही. यू विल बिकम ए गुड पत्रकर्ता व्हेन यू आर वन विथ दिस थिंग. मी एक ह्युमन चेन आहे. मी त्याच्यातला एक साठला एक लिंक आहे तेवढंच. सो ह्युमन पॅटर्न कसं बघायचं. मी पत्रकार आहे मी वेगळा आहे. मला इन्व्हिटेशन नाही दिला. मला फ्रंट सीटमध्ये नाही बसवला. मला पार्टीला नाही बोलवला. मला हाई नाही बोलवला. इट इज नथिंग गुड. ते सगळं नाही केलं तर तू जास्त फ्री आहे. बिकॉज मीडिया इज बॉट बाय एव्हरीबडी. सो यू हॅव टू हॅव युअर ओन सेल्फ कॉन्शियसनेस सेल्फ रिस्पेक्ट. बिकॉज इफ समबडी इज ट्राईंग टू प्लीज यू that is demeaning you because they think they can please you and get the work done. Are you so cheap? No. So never get pleased by whatever people do. You keep your dignity. It's like a doctor or a soldier. आता एक डॉक्टर आहे एक पेशंट आलेला आहे. ही डझंट वेट फॉर एन इन्व्हिटेशन कार्ड और ही डझंट वॉन्ट देम टू कम अँड लगाम असतो. इट इज हिज ड्युटी. सोल्जरला पण वॉर झाले की ही हॅज टू गो. सेम यू आर लाईक ए सोल्जर यू आर लाईक ए डॉक्टर. प्रेस. सो what you are and you are working in the interest of a common man. सोसायटी म्हणजे एक कॉमन मॅन त्याच्या तर्फेने तुम्ही हे करता. आणि आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे एक एक्झाम्पल देतो मी. युजली आय टॉक टू मीडिया पीपल आर युट्यूब. So there are two incidents I will tell you. Actually they happened. Once what happened was there was an aeroplane accident. 100 माणसं होती बोर्डवर. All died. So Mumbai airport परती the people have gone. 100 families to receive for the body. तिकडे तुमचं प्रेस आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय देते त्यांना. 100 माणसामध्ये नाव किती किती मुलं होती किती हाऊ मेनी लेडीज how many bodies are burnt, how many bodies are unrecognizable, how many, all these details is information technology. You are going there, everybody that will get print out will get. तेवढ्यात एक अनाउन्समेंट येते म्हणून सांगतात. an announcement comes in the airport. ते सांगतात की 100 लोकांपैकी
एक माणूस जिवंत आहे एक अनाउन्समेंट आहे. तेव्हा काय होतंय, सगळं फॅमिली त्यांना वाटतं की तो आमचा असू दे. आणि व्हेन ही टेलिंग तो आमचा असू दे, दे आर विशिंग दॅट समबडी एल्स शुड गो. आहे की नाही? सी इनहेरंटली तर विरोधाभास आहे त्याच्यामध्ये, कॉन्ट्रडिक्शन आहे. माझा माणूस वाचू म्हणतो प्रार्थना करताना, दुसरा माणूस जाऊ दे. सी दिस इज द ह्युमन अँगल, अँड यू शुड नेव्हर लूज दिस अँगल, दिस पर्स्पेक्टिव्ह. मला माझा एक मित्र होता, तो मला म्हणा, तो पण पत्रकार होता. कंबालपल्ली म्हणून एक गाव आहे, तिकडे दलितांवरती फार हे झालं, दौर्जन्य झालं. म्हणजे त्यांना सगळं रेप करून, जाळून, सगळं काय 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 हे करून. सो ते रिपोर्ट करायला गेला होता. तिकडे म्हातारे दोघं बसले होते आणि ह्या त्याच्याशी रिपोर्टिंग, तुम्ही काय झालं, कुठे गेले, किती गेले, सगळं सगळं करत होते. ते काय मेकॅनिकली ते सांगत होते, म्हातारे असं झालं तसं झालं. मध्ये काय झालं, ऊन होतं. सो ही वॉज हॅव्हिंग लॉट ऑफ स्वेट, घाम यायला लागला. सो ही वॉन्टेड टू टेक कर्चीफ, काय तोंड पुसायला असं हात घातला तरी कर्चीफसाठी. सडनली चौघे म्हाताऱ्यांच्या डोळ्यामध्ये एक असं स्पार्कल, म्हणजे आशा आली. त्याने म्हटलं की हा पैसे देतो. तो म्हणतो ते मी कधी विसरणार नाही. मी फक्त कर्चीफसाठी हात घातला तर एक मोमेंटमध्ये ते चौघे जे बोलत होते त्यांच्या डोळ्यात एक असं लाईट एकदम एकदम जीवात जीवाला त्यांचं, असं मला वाटलं. आणि तो म्हणतो मी कधी लिहिणार पण शकणार नाही. मी ते अनुभवात आलेलं आहे ते. सर आलो, मला एवढं ते वाढवलेलं आलो सर. सो हे जे अँगल आहे ना, ह्युमन अँगल, म्हणजे तुम्ही पण इव्हॉल्व्ह होत असतात.